मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मिळालेल्या यशानंतर ठाण्यात भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयानं कार्यकर्त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. या विजयाबद्दल रविवारी ठाणे शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खोपट कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ढोलताशे आणि बँडच्या गजरात नृत्याबरोबरच मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांना तिन्ही राज्यातील जनतेनं पसंत दिली आहे. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला कौल मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेची सेमीफायनल मानली जाणाऱ्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. सकाळपासूनच निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजपनं आघाडी घेतली होती. त्यानंतर ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर जमून आनंद व्यक्त केला. तसंच मिठाई वाटून जल्लोष केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आनंद उत्सवाला भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, सरचिटणीस मनोहर सुखधरे, सचिन पाटील, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्ष डॉ. राजेश मडवी, विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सचिन केदारी, बाळा केंद्रे, मंडळ अध्यक्ष विकास घांगरेकर, दिलीप कंकाळे, सचिन सावंत, सुदर्शन साळवी, हेमंत म्हात्रे, किरण मणेरा, शीतल कारंडे, अर्चना पाटील, वृषाली वाघोले भोसले आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महानायक आमदार संजय केळकर यांची 3 राज्यात भाजपला मिळालेल्या बहुमतावर प्रतिक्रिया. 4 पैकी 3 राज्यात भाजपला बहुमत मिळालं असून जनतेनं सुशासन आणि विश्वासाला पसंती दिल्याचं स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. 4 राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले असून यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं बहुमत मिळवलंय. या विजयाचा आनंद देशभरात व्यक्त होतोय. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानायक आहेत. या विजयामुळे विश्वास, सुशासन, सुरक्षा, सुविधा, संवेदना आणि विकासावर शिक्कामोर्तब झाला आहे. मोदी है तो सब मुमकिन है असं केळकर यांनी म्हटलं आहे. सध्या विरोधक जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा उचलत आहेत. मात्र जाती धर्मांमध्ये फूट पाडणाऱ्यांना मतदारांनी दिलेली ही चपराक असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलंय. भाजपाला 3 राज्यात मिळालेल्या यशाचं अभिनंदन करतानाच विरोधी पक्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. घर घर मोदी, मन मन मोदी हेच या निकालामुळं सिद्ध झालं असून निवडणुकीपूर्वी काही जण मोदींचा करिश्मा ओसरला असं म्हणत होते. त्यांच्यावर आरोप प्रत्यारोपही करत होते. मात्र निकाल हा जनतेच्या आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झालाय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व यश मिळवले. या विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन करतानाच शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेलं काम आणि अमित शहा यांनी केलेल्या निवडणुकीचं योग्य नियोजन यामुळे 4 पैकी 3 राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एवढं मोठं यश मिळाल्याचं शिंदे यांनी सांगितलं. याच विरोधी पक्षांनी 2014मध्येही मोदींवर नको ते आरोप केले होते. परंतु तरीही मोदी निवडून आले. 2019मध्ये पुन्हा विरोधकांनी एकत्र येऊन चौकीदार चोर हे म्हणत आरोप केले. परंतु तरीही मोदी पुन्हा निवडून आले. 2024च्या निवडणुकीतही हे सगळे पक्ष एकत्र येऊन मोदींना विरोध करतायत. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा मोदीच निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.
घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एएनएम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। खाडीलगत भागात दररोज हजारो टन कचरा टाकला जात असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. ठाण्याच्या खाडीलगतच्या भागात दररोज हजारो टन कचरा टाकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली असून हा प्रकार न थांबल्यास महापालिकेच्या गाड्या आम्ही पेटवून देऊ असा इशाराच त्यांनी ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. ठाणे खाडीलगतच्या भागात गेले काही दिवस रोज हजारो टन कचऱ्याचं डम्पिंग होतंय. शेकडो ट्रक येथे रिकामे करण्यात येत आहेत. ही या शहरासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. या डम्पिंगमुळे त्या भागात असणारे मॅनहोल तुंबून गेलेत. खाडीलगतची जलसंपदा नष्ट होते. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याबाबत देखील प्रचंड उदासीन आहेत. राज्य सरकारचं बटीक होऊन ही लोक कामं करतायत. तरी ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना आपलं सांगणं आहे की हे अनधिकृत डम्पिंग थांबवा, या गाड्या थांबवा, नाहीतर आम्ही त्या गाड्या पेटवून देऊ असा इशाराच त्यांनी दिला आहे. लघुउद्योग क्षेत्रात काम करत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेनं माझ्या नजरेतून बदलते ठाणे उपक्रमाचा शुभारंभ. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा म्हणून अर्थसंकल्प पूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाची आखणी केली असून या उपक्रमाचा शुभारंभ लघुउद्योजक क्षेत्रात काम करत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेनं करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीनं भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जाते. ही प्रशासकीय स्तरावरही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचं सहकार्य मिळतं. प्रसारमाध्यमांचेही प्रतिनिधी वेळोवेळी बातम्यांमधून प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्यात सोबत नागरिकांची मतंही तसंच प्राधान्यक्रम जाणून घेण्याची गरज असते. म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करत असल्याचं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. ठाणे शहरात लघुउद्योजकांना व्यासपीठ मिळावं यासाठी ठाणे शहरात एक्झिबिशन सेंटर असणं आवश्यक असल्याचं माया वांगणकर यांनी नमूद केलं. सद्यस्थितीत ठाणे शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापारपेठा या छोट्या जागेत भरवल्या जातात. जर ठाण्यात एक्झिबिशन सेंटर निर्माण झालं तर सर्वच लघुउद्योजकांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा यावेळी करण्यात आली. ठाणे शहरात सिडको एक्झिबिशन सेंटरच्या धर्तीवर या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरचं नियोजन केलं जाईल आणि त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असंही पालिका आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय.